दादा, आपण आज तालुका उमरी बोरजुनी या ठिकाणी आलात, मयताच्या ठिकाणी, तर आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। आज भीम टायगर सेनेच्या वतीने सन्माननीय दादासाहेब शेळके यांच्या आदेशानुसार आम्ही बोरजुनी या गावामध्ये आलेलो आहोत। येथील मयत लखन बालाजी भंडारे यांचे दिनांक 25/8/2025 रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। मयत लखन हा मातंग समाजाचा तरुण होता आणि तो सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय असायचा, परंतु येथून काही अंतरावर असलेल्या गोळेगाव या गावामध्ये तिथे काही लोकांनी, जातीवादीच म्हणायला हरकत नाही, या लोकांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ठेवलं आणि येथील गावातील आरोपीस फोन करून सांगितलं आणि त्यानंतर ते आरोपी लखन आणि त्याच्यासोबत त्यांची मुलगी यांना रस्त्याने घेऊन येतावेळी लखनचा आणि सोबत त्या मुलीचा पण निर्गुण खून केलेला आहे। संविधानाला बगल देत आणि कायदा हातात घेऊन या लोकांनी हे कृत्य केल्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हा आमचा भीम टायगर सेनेचा उद्देश आहे। कारण जातीचं राजकारण आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या मनोवादी सरकारच्या काळात रोजच्या रोज होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जी घटना घडली ती आता वापस येत नाही, परंतु यानंतर तरी असल्या घटना घडू नयेत। कारण आम्ही मातंग म्हटलं की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हटल्यानंतर हिंदू मध्ये जर आम्हाला नीच लेखण्याचा प्रयत्न हे लोक करत असतील तर ही कुठेतरी चुकीची बाब आहे। मतदानाच्या वेळेस आम्हाला हिंदू समजतात आणि रोटी बेटीचा व्यवहार होत असेल तर आम्हाला मातंग समजतात, मांग समजतात। ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे हा आमचा उद्देश आहे। म्हणून सदरील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना भेट घेणार आहोत आणि उमरीचे पोलीस निरीक्षक यांची सुद्धा आताच येतेवेळी भेट घेऊन आलो। येथून जाऊन ती पूर्ण प्रक्रिया आम्ही पार पाडणार आहोत। जय भीम।